ध्यान. ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे सतत बडबड करणाऱ्या अस्वस्थ मनाला शांत करणे. त्यासाठी आपण श्वासापासून सुरुवात करतो. ध्यानाची पद्धत अगदी सोपी आहे. डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर राहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते. त्यामुळे त्यातून आत्मशक्ती, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य, मनशांती व जीवनाच्या विवेक ज्ञानाकडे नेते. ध्यानाचे फायदे तर भरपूर आहेत. आध्यात्मिक स्वास्थ्य हे मूळ आहे आणि शारीरिक आरोग्य हे फळ आहे. ध्यान हे स्वतःच्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षीस आहे. तर ध्यानाने आपण ताबडतोब बरे होतो. जे पण काही शारीरिक पीडा असतील, जे पण काही काळजी असेल, अपरिपक्वनामुळे निर्माण होतात, तर आध्यात्मिक ऊर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक ऊर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते. तर दुष्कृत्यांचे निराकरण झाल्याविना रोग तर नाहीसे होणार नाहीत ना. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही. दुसरं, स्मरणशक्ती वाढते. ध्यानातून मिळवलेली भरपूर आध्यात्मिक ऊर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ती जबरदस्त वाढते. म्हणून विद्यार्थ्यांसाठी ध्यान खूप आवश्यक आहे. वाईट सवयी नष्ट होतात. खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अतिविचार करणे, मद्यपान करणे, तंबाखू खाणे इत्यादींसारख्या वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मिक ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात. मन आनंदी होते. कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना याने पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान आणि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केल्याने व्यक्तीचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते. कार्यक्षमता वाढते. भरपूर आध्यात्मिक ऊर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असो या मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्तीत जास्त कामे पूर्ण केली जातात. झोपेचे तास कमी होतात. ध्यानाने मुबलक आध्यात्मिक ऊर्जा मिळवली जाते. त्या मानाने झोपेत फक्त काही अंश फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाची सखोल ध्यान हे 6 तासाच्या झोपेच्या बरोबर असते. दर्जेदार नातेसंबंध वाढतात. आपले विचारशक्ती वाढते. आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज लागते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाही. तथापि मन शांत असल्याने स्थितीत विचार मोठी शक्ती मिळवतात आणि सर्व इच्छा नाट्यमय पूर्ण रीतीने प्रत्यक्षात आपल्यासमोर येतात. जीवनाचा उद्देश आपल्याला कळतो. आपण सर्व जन्म घेतो तर विशिष्ट हेतू ठेवून, विशेष कामाकरिता, विशिष्ट रचना, विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्यरचना, योजना जाणून घेऊ शकतात. तर मेडिटेशन खूप गरजेचे आहे लाईफमध्ये. तर आपण बघितलं की मेडिटेशन काय आणि त्याचे फायदे भरपूर असतात. आपण मेडिटेशन कसे करायचे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दॅट्स इट. थँक्यू सो मच.